दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। पोलिसांनी न्यायालयाला दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर डॉक्टर शिरीष वळसंकर यांचे सीडीआर दिले। त्यातून शेवटच्या 3 दिवसात ते एकाच व्यक्तीशी तब्बल 11 वेळा बोलल्याचं दिसतं। हे एकाच व्यक्तीचे कॉल आणि मनीषाचे घाणेरडे आणि खोटारडे आरोप यातील तथ्य शोधण्याचं आवाहन आता पोलिसांसमोर असणार आहे। पोलिसांनी डॉक्टर वळसंकर आत्महत्येचा तपास करून 940 पानांचं दोषारोप पत्र सादर केलं आहे। त्यानंतर मनीषाच्या जामिनीवर निकाल देताना न्यायालयाने दोषारोप पत्रातील त्रुटीवर टिप्पणी केली। आरोपी मनीषाचे कृत्य आणि डॉक्टरांची आत्महत्या याचा थेट संबंध दिसत नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं होतं। या पार्श्वभूमीवर सीडीआर मधील माहितीमुळे डॉक्टर वळसंकर यांच्या आत्महत्येमागे नेमकं कारण काय या प्रश्नाचं उत्तर पोलिसांना शोधावंच लागणार आहे। डिसेंबर 2024 मध्ये डॉक्टरांनी 4 वर्षांनी स्वतः रुग्णालयात लक्ष घालायला सुरुवात केली आणि प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे यांचे अधिकार कमी केले। मग मनीषानं मुलासह स्वतः रुग्णालयासमोर आत्महत्या करेन असा ईमेल डॉक्टरांसह 4 केला होता। डॉक्टर अश्विन वळसंकर यांच्या फिर्यादीनंतर डॉक्टर शिरीष यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात मनीषा मुसळे माने यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला। 26 सप्टेंबर रोजी दोष निश्चितीची तारीख असून त्या दिवशी संशयित आरोपीस गुन्हा कबूल किंवा कबूल नाही हे न्यायालयासमोर सांगावे लागणार आहे। त्यानंतर खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ होईल। तत्पूर्वी मनीषा यांचे वकील प्रशांत नवगिरे हे मनीषावरील आरोप खोटे असून त्यांना या गुन्ह्यात दोषमुक्त करावं असा अर्ज करण्याची दाट शक्यता आहे। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।